पावसाची सध्या तूट आहे आणि राज्यावर त्यामुळे चिंतेचे ढग दाटले। तर राज्यातल्या 36 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे। 33% जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे। एल निनोच्या प्रभावामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट आहे। हिंगोलीमध्ये सर्वाधिक तूट आहे आणि सरासरीच्या 41% इतकी ही तूट आहे। बीड 39%, सोलापूर 37%, नंदुरबार 33% तूट आहे। सिंधुदुर्गात सुद्धा चक्क पावसाची यावेळी 33% इतकी तूट आहे। मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय। मात्र महाराष्ट्रावर चिंतेचे हे ढग दाटून आले। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्यामुळे चिंता वाढली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कमी पावसाचा भाग हा हळूहळू वाढत चाललेला आहे। ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागात पावसानं आता ओढ दिली आहे, त्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारे भाग आता हळूहळू तुटीत जाऊ लागले। मराठवाड्यामध्ये बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातल्या अमरावती, नागपूर आणि वर्धा तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय। तर पुणे, नाशिक आणि कोकण, मुंबईचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलंय। पावसाचा हा खंड असाच राहिला तर बळीराजा आणि पिकांसाठी येणारे दिवस हे अधिक आव्हानात्मक ठरू शकतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उमेश परब आपल्याबरोबर थेट सिंधुदुर्गमधून जोडले गेलेत। उमेश, आपण पावसाची चिंता याबाबत सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तर कमी पाऊस पडलेला आहेच, मात्र कोकणासारखा भाग ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो अशाही ठिकाणी यावेळी पावसाची तूट पाहायला मिळते। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे? खरं तर तळकोकणात जो आहे तो पाऊस दरवर्षी अगदी मुसळधार असतो, मोठ्या प्रमाणामध्ये असतो। मात्र मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी आपण जर पाहिलं असेल तर पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे। आपण जर पाहिलं असेल तर यावर्षी अगदी 4 ऑगस्टपर्यंत तब्बल 1307.7 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे आणि ही नोंद तब्बल आपण जर पाहिलं असेल तर 33% या सध्याच्या घडीला पाऊस जो आहे तो कमी पाहायला मिळतोय। आणि आपण जर पाहिलं असेल तर तळकोकणातील प्रमुख पीक हे भात शेती आहे आणि भात शेतीवरती याचा परिणाम जो आहे तो जाणवतोय। कारण आता आपण बघितलं असेल तर हे पीक जे आहे याची लागवड जी आहे सुरुवातीच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते खूप फार कमी होतं, लपंडाव पाहायला मिळाला। काही दिवस पाऊस मुसळधार होता तर काही दिवस पावसानं दांडी मारली होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो थेट भात शेतीवरती पाहायला मिळाला। भात शेती लागवड जी आहे तब्बल 35 ते 40 दिवस उशिराने करण्यात आली आणि त्यामुळे पीक जे आहे ते देखील आता त्याच फरकाने घेण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण याचा आपण जर तुलना केली तर दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणामध्ये यावेळी पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि दक्षिण कोकणामध्ये जे पावसाचं प्रमाण कमी आहे त्याचा परिणाम जो आहे तो भात शेतीवर जाणवतो आहेच। त्यासोबतच त्याचा परिणाम जो आहे तो पाणी साठ्यावर देखील आता या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। खरं तर तळकोकणातील पाणीसाठा जो आहे तो गत वर्षी तुलनेत यावर्षी काही प्रमाणात कमी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पावसाचा जो सुरुवातीपासून असलेला लपंडाव किंवा पावसाचं असलेलं कमी प्रमाण याचा परिणाम जो आहे तो आता तळकोकणावरती विशेषतः दक्षिण कोकणावरती जाणवताना पाहायला मिळेल। आणि त्याचा पाणीसाठा तर कमी आहेच, त्यासोबतच जी 35 ते 40 दिवस उशिराने भात लागवड केलेली आहे त्यामुळे बळीराजाला कुठेतरी याचं नुकसान जे आहे ते सोसावं लागणार आहे आणि त्यामुळे जो पाऊस जो कमी झाला आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता कोकणातील जनजीवनावरती होताना पाहायला मिळेल। ठीक, उमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उमेश परब आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।